काय नाव तुमचं? माझे सुनीता अशोक शिंदे. आता बघा, संडेला आमच्याकडे कॅम्प असतात, फ्री कॅम्प असतात. तर इथे सगळे ऑनलाईन असतात. ऑनलाईन म्हणजे जे तुम्ही बोलणार, तुमचा व्हिडिओ जगामध्ये कोणी पण बघू शकतात आणि कधी पण बघू शकतात. तर तुम्हाला चालेल की नाही चालेल? हो चालेल. काय नाव म्हटलं तुम्ही? सुनीता अशोक शिंदे. काय त्रास होतो जरा सांगा. मला ना मानेचा त्रास आहे. मानेमध्ये गॅप सांगितलेला. तर मला चक्कर येते. आता सध्या मला खूप त्रास आहे मानेचा. असा हात सुद्धा लावता येतो. चक्कर येते मला आणि मानेचं असं थोडंसं असं थरकं झाल्यासारखं असं हालते मला. आणि हात पण माझा एक साईड डावी साईड खूप दुखते. इथे असं अजिबात म्हणजे गॅपच सांगितलेलं इकडे पण या साईडला 3 गॅप सांगितले. आणि हे भाग आहे ना असं वर उठताना बसताना खूप त्रास होतो. पायाच्या टाचा दुखतात. आणि हे पण कोपर आहे ना, इथे अशी सूज येऊ नये खूप म्हणजे खूप असे ठणके मारतात दोन्ही साईड. चक्कर येते चालताना, असं फिरल्यासारखं होतं, कुठं पडते की काय असं. आणि बोटाला ना माझ्या काय समजतच नाही बघा, कलर असं झालेलं आहे आणि अशी जखम होऊन जाते. काही काम कपडे भांडे वगैरे केली ना खूप आग होते हाताची. नाही, कंबर असे गुडघे वगैरे टाचा खूप दुखतात. असे टेकवतच नाही. सकाळी उठले ना तर मला असं उभं राहताच येत नाही. इतकं काय केलं बरं वाटतं? असं काय नाही, थोडंफार अशा हालचाल करते, अशी धरून धरून चालते वगैरे. थोडे 2-3 चक्कर मारल्या ना त्याच्यानंतर मग काय होतो? थोडं बरं वाटतं. आणखी काय त्रास? आणखी काय नाही, ते मानेचं जे खूप दुखतंय साईडचं दुखतो म्हणजे काय? असे ठणकर मारतात. जर ठणका समजून सांगा ना, कसं दुखतो म्हणजे? कसं म्हणजे असं हालचाल केली तर त्याच्यामध्ये ना खूप असं सारं दुखतं असं. ते असं म्हणजे काही करताच येत नाही. आणि जर धक्का जर लागला तरी पण मला खूप त्रास होतो. असं खालीवर करता येत नाही. केला तर जास्त म्हणजे जास्त दुखतं असं. काम करता येत नाही अजिबात. म्हणजे कामाचं आहे. चक्कर जास्त येते, एकदम असं थकवा आल्यासारखं. मला असं जास्त काम करता येत नाही असं पटकन. थकवा म्हणजे काय वाटतं? थकवा म्हणजे असं काम करायला असं एनर्जी वाटतच नाही. असं वाटतं थोडंसं बसून बसून थोड्या वेळानंतर एक काम करते. असं मनातून वाटतं पटापट काम करावं, पण नाही करू शकत. चक्कर येते. आणखी काय? झोप लागते का? झोप लागते. आणि डोकं सुद्धा दुखतं माझं कधी कधी. असं अर्धं डोकं दुखतं. ही साईड आहे ना, तिथे पण अशी दुखून येते. अशा शिंका निघतात असे इथे, असे खूप दुखतं. दुखण्याचा प्रकार कसा असतो? दुखण्याचं सांगू म्हणजे असं दुखतं म्हणजे असं ठणकाच निघतं आणि अर्ध डोकं अधूनमधून दुखतच असतं. कोणत्या बाजूला? झोप लागते का व्यवस्थित? हो, झोप लागते. काही स्वप्न पडतात? नाही. जर तुम्हाला डोका दुखतो, चक्कर येतो, कमजोरी वाटते, असं वाटतं अंगात ताकदच नाही, हो, आणि सकाळी सकाळी भरपूर त्रास असतो, मग तुला चालणं फिरणं बरं वाटतो, बरोबर ना? बरं. आणि हे कधीपासून त्रास आहे सगळं? आता मला तसं जरी 2-3 वर्षापासून काय वाटतं त्रास बदल म्हणत काय विचार येतो? काय विचार, औषध गोळ्या खाते तेवढं पुरतं बरं वाटतं, पुन्हा तसंच त्रास होतो. तुमचा जरा स्वभाव समजून सांगा ना मला. थोडा स्वभाव कसा आहे, नेचर कसा आहे? स्वभाव कसं म्हणजे शांत पण तेवढंच आहे, चिडचिड पण तेवढंच. म्हणजे सहन म्हणजे कोणी काय बोललं सहन होत नाही. करायचं त्यावर करते, मग एखाद्या वेळेस पटकन बोलते. आणखी तुम्ही कधी बिमार पडले, काय झालं तुम्हाला असं?
म्हणजे मी सहसा करून जास्त आजारी पडतच नाही आणि पडले तर लवकर बरी होत नाही. म्हणजे जास्तच मग आजार पडते, मोठंच असा आजार पडते. नाही तर अशी सहसा नाही पडत. पण हे हातापायाचं मला आता जास्त त्रास होतो आणि हे दुखायला लागलं ना तर मला असं अंगातून असं वाटतं मला खूप ताप आलेला आहे, अशी कणकण वाटते पूर्ण अंगात. असं वाटतं काही काम नाही करू, झोपूनच राहावं. काय काम करता तुम्ही? घरातलीच कामं करते. मुलगी घरातच, बाहेर नाही जात कामाला. मुलगी माझी अशी अपंग आहे, घरामध्ये दुसरं कोण नाही. मिस्टरांना पॅरालाइज झालेलं आहे, बाहेर नाही पडत, घरातच असते. तर ते पण कामं मला करायला खूप जड वाटतं. म्हणजे असं मला पटापटा करताच येत नाही, एकदम कमजोरी, थकवा वाटतो की एक पाठी एक असं करू नाही शकत काय. थोडंसं केलं का असं बसून राहायचं, मग दुसरं करायचं. कारण मला चक्कर खूप येते. असं चालताना पण असं वाटतं मी कुठे पडते का काय, सरळ चालायला बघते तर मागं आल्यासारखं. आणि आता सध्या मला मानेचा खूप त्रास आहे, असं वाटतं मानेला पाठीमागून सूज आलेली. आणखी आता हे मुलगी तुमची अपंग आहे, मुलगाला पॅरालिसिस झाला आहे, बरोबर ना? हो. आणि तुम्हाला एवढा त्रास आहे, तुम्हाला काम करता येत नाही, बरोबर ना? काय वाटतं या सिच्युएशनमध्ये, कसं वाटतं तुम्हाला? काय वाटणार आहे, जबरदस्ती मी सहन करून करते, दुसरं काय. So she's, I think, fear of superstitious. गोळ्या घ्या. And गोळ्या घेऊन थांबा, परत मला सांगा कसा आराम पडला ते. So I give a Rus radicals. I see superstitious and hindered